हॅलो. हा एक मल्टी टूल ऍप्लिकेशन आहे पायथॉन टिकेंटरचा वापर करून बनवलेला, ज्यामध्ये हा एक पूर्ण मेनू आहे ज्याच्यामध्ये 6 वेगवेगळे बटन आहेत. ज्याच्यावर ह्या ज्या इमेज आहेत त्या इमेज पिलो नावाचं मॉड्यूल वापरून हँडल केलेले आहेत. पहिलं जे बटन आहे तो सीपीयू लॉगो नावाचा ऍप्लिकेशन लॉन्च करतो. दुसरं जे आहे ते स्टुडंट इन्फॉर्मेशन फॉर्म. तिसरं बटन जे आहे ते फीस रिसिप्ट जनरेटरचं आहे. चौथं बटन नोटपॅड साठी आहे. पाचवं बटन हे ऍडव्हान्स कॅल्क्युलेटर आणि शेवटचं जे बटन आहे ते रॉक पेपर सीझर गेम साठी आहे आणि खाली हे एक्झिटचं बटन आहे. सो याच्यामध्ये मी हॉवर इफेक्ट सुद्धा ऍड केलेले आहेत, जसे की मी जेव्हा बटन वर कर्सर घेऊन जातो तेव्हा त्याची बॅकग्राऊंड ही अलगद ब्लॅक कलरची होते आणि सेम या लेबलला सुद्धा मी हॉवर इफेक्ट ऍड केलेला आहे. सो पहिलं ऍप्लिकेशन ट्राय करू आपण. हा जो पूर्ण लोगो आहे तो कुठली इमेज नाही तर कोऑर्डिनेट सेट करून ड्रॉ केलेली लोगो आहे. याच्यामध्ये मी टर्टल मॉड्यूल यूज करून पूर्ण हा लोगो ड्रॉ केलेला आहे. सेकंड ऍप्लिकेशन म्हणजे स्टुडंट इन्फॉर्मेशन फॉर्म, ज्याच्यामध्ये पूर्ण स्टुडंट इन्फॉर्मेशनचे लेबल आणि एंट्रीज आहेत. याच्यामध्ये आपल्याला पूर्ण डेटा फिल करायचा आहे. जेव्हा आपण ऍड डेटा या बटनचा वापर करतो तेव्हा डेटा हा बॅकएंडला MySQL ला ऍड होतो आणि ह्या टेबल मध्ये तो डेटा शो होतो. प्रिव्ह्यू बटन जे आहे जेव्हा आपण हा पूर्ण डेटा फिल करतो तेव्हा या ठिकाणी ते डेटा आपल्याला शो होतो प्रिव्ह्यू बटन मुळे. अपडेट डेटा, जेव्हा आपल्याला इथली एखादी एंट्री आहे ती अपडेट करायची आहे तेव्हा या अपडेट बटनचा वापर करून आपण एंट्री अपडेट करू शकतो. जेव्हा एंट्री डिलीट करायची तेव्हा आपण डिलीट बटनचा वापर करतो. क्लिअर बटन हे पूर्ण एंट्रीज आणि हा टेक्स्ट बॉक्स डिलीट करण्यासाठी क्लिअर करण्यासाठी हे क्लिअर बटनचा आपण वापर करू शकतो. सेव्ह बटन, जेव्हा आपण हा पूर्ण डेटा फिल करतो तेव्हा ऍज अ टेक्स्ट फॉर्मॅट मध्ये जेव्हा सेव्ह करायचं असतं तेव्हा आपण सेव्ह बटनचा वापर करतो. तोच डेटा, त्या डेटाचा जर आपल्याला पीडीएफ जनरेट करायचा असेल तर आपण या जनरेट पीडीएफ बटनचा वापर करू शकतो. त्यासाठी आपण रिपोर्ट लॅब डॉट पीडीएफ जेन नावाचं मॉड्यूल वापरलेलं आहे आणि शेवटचं म्हणजे एक्झिट बटन. सो माझ्या पहिले पाच दोन एंट्री आहेत. आता मी एक नवीन एंट्री ऍड करतो. इथे जे बॅच साठी आहे तो मी कॉम्बो बॉक्स वापरलेला आहे. त्याच्यामध्ये आपण यात 5 बॅचेस आहेत. माझी पायथॉन आहे सोबत पायथॉन सिलेक्ट करतोय. सेम जेंडर साठी सुद्धा कॉम्बो बॉक्स वापरलेला आहे. इथे कॅटेगरी साठी सुद्धा कॉम्बो बॉक्स वापरलेला आहे. सेम ब्लड ग्रुप साठी सुद्धा.
हा माझा पूर्ण डेटा फिल झालेला आहे. सपोज हे जे रेड स्टार आहे ते शो करतात की जे रेड स्टार आहे, जसं की इथे लेबल लावले मी, स्टार फील्ड्स आर कंपल्सरी टू फिल. सपोज मी जर एखादी जरी स्टार वाली फील्ड जर मिस करत असेल आणि ऍड डेटाच बटन क्लिक करत असेल तर प्लीज फिल इन स्टार फील्ड्स. प्रिव्ह्यूचं बटन दाबेल तर सेम तसेच. म्हणजे ह्या जे रेड स्टारचे जे लेबल आहेत तिथली एंट्री फिल करणे हे कंपल्सरीच आहे, पण आपल्याला ती फिल करावीच लागेल. आता मी तुम्हाला ऍड डेटा करून दाखवतो. जेव्हा मी ऍड डेटा करतो मला एक मेसेज बॉक्स येतो, डेटा सेव्ड सक्सेसफुली. सो एक नवीन इथे एंट्री तयार झालेली आहे. सेम जर मी एसक्यूएल मध्ये चेक केली तर मी रिफ्रेश करतो, सेम एंट्री एसक्यूएल मध्ये सुद्धा शो होत आहे. आता मला याचा प्रिव्ह्यू बघायचा आहे, सो मी प्रिव्ह्यू बटनवर क्लिक करताच इथे प्रिव्ह्यूच्या बॉक्समध्ये पूर्ण प्रिव्ह्यू आलेला आहे. आता मला हा डेटा अपडेट करायचा. सपोज आता माझं नाव जे आहे ते मला अपडेट करायचंय. श्रीनिवास पासून मला फक्त श्री नाव ठेवायचे. आता मी अपडेट बटन क्लिक करतो. तो तुम्ही बघू शकता इथे श्री अपडेट झालेला आहे. श्रीनिवास पासून फक्त श्री आलेला आहे. सेम एसक्यूएल मध्ये पण हे अपडेट झाले. हे अपडेट झालेलं आहे एसक्यूएल मध्ये सुद्धा. आता जर हे डिलीट बटन जे आहे ते एंट्री डिलीट करण्यासाठी याची मी शेवटी दाखवून तुम्हाला एक क्लिअर बटन पूर्ण जो हा डेटा आहे तो ऑल डेटा क्लिअर करतं. सेव्ह डाटा. आता सेम हाच डेटा जेव्हा मी टेबल मध्ये जाऊन एखाद्या एंट्रीवर क्लिक करतो तेव्हा त्या एंट्री मधला पूर्ण डेटा हा फेच होऊन त्या फिल्ड्स मध्ये जाऊन सेट होतो. आता मला हेच एक डेटा सेव्ह करायचा आहे. सो मी डेटा सेव्ह करणार. तेव्हा सेव्ह करताना एक हा फाईल डायलॉग ओपन होतो. आपल्या मनावर आपण कोण्याही डायरेक्टरी मध्ये सेव्ह करू शकतो हा डेटा. मला डॉक्युमेंट मध्ये करायचे, सो मी डॉक्युमेंट मध्ये करतोय. आता ही टेक्स्ट फाईल ऍज अ टेक्स्ट फाईल सेव्ह झालेली आहे. तर बॅकएंड मी जाऊन चेक करतो, ओपन करून दाखवतो. हे काय पूर्ण डेटा आपला इकडे सेव्ह झालेला आहे. सो आता मी याचा सेम एक पीडीएफ जनरेट करतो. जनरेट पीडीएफ बटनवर क्लिक करून सेम इनिशियल्स माझे येणार, श्री, टाइम येणार, डेट येणार. मी सेव्ह केला हा पीडीएफ पण. परत मी जाऊन दाखवतो. हे काय श्री नावाचे पीडीएफ झालेला आहे. सेम इथे पूर्ण हा पीडीएफ रिपोर्ट डॉट लॅब रिपोर्ट लॅब डॉट पीडीएफ जे नावाचं मॉड्यूल वापरून हे पीडीएफ जनरेट केलेलं आहे. हेच आता हे क्लिअर बटन परत मी इथले पूर्ण क्लिअर करतो. हे जे डिलीट बटन आहे, सपोज मला आता ही एंट्री डिलीट करायची, सो मी डिलीट बटनचा सिंपल वापर करणार, एंट्री डिलीट होऊन जाईल. मला ही पण एंट्री डिलीट करायची, मी डिलीट बटनचा वापर करणार, एंट्री डिलीट होईल. सेम एसक्यूएल मध्ये सुद्धा ह्या एंट्री डिलीट झालेल्या असतील. रिफ्रेश करतो मी, सेम ह्या एंट्री डिलीट झालेल्या आहेत. आणि हे जे एक्झिट बटन आहे ते बाहेर पडण्यासाठी आहे. थर्ड ऍप्लिकेशन म्हणजे फीस रिसिप्ट जनरेटर, ज्यामध्ये आपण फीसचं रिसिप्ट जनरेट करू शकतो. इथे सिंपल इथे नाव टाकायचं आहे, कॉन्टॅक्ट नंबर, आपला ईमेल, बॅच सिलेक्ट करायची. माझी पायथन आहे, पायथन. जेव्हा मी पायथन वर सिलेक्ट करेल, ऑटोमॅटिक जे बॅच फीस मध्ये आहे ते फीस आणि त्याच्यामध्ये 18% जीएसटी ऍड करून फीस प्लस जीएसटी या दोन्ही ऑटोमॅटिक फिल होऊन जातील. सपोज आता मी सी वर केलं क्लिक तर याची फीस अपडेट झाली. सेम तसंच जीएसटी करून हे सुद्धा अपडेट झालं. माझी पायथन आहे, सो मी पायथन वरच ठेवणार आहे. आता सपोज मी 11,800 मधून फक्त 10,000 रुपये फीस पेड केली आहे. जशी जशी मी फीस पेड केलेली आहे, रिमेनिंग फीस ऑटोमॅटिक अपडेट होत आहे. माझं मोड ऑफ फीस ऑनलाईन आहे, सो ऑनलाईन. आता मी याचं पण सेम पीडीएफ जनरेट करतो. पीडीएफ जनरेट झालेला आहे, ते शो करतो. हे आत्ताचं पीडीएफ हे आहे. सो याच्यामध्ये पूर्ण डेटा तसं सेम ऍड झालेला आहे या पीडीएफ मध्ये. हे क्लिअर बटन सेम हे पूर्ण एंट्री क्लिअर करतं. आणि हे एक्झिट बटन. नोटपॅड. नोटपॅड मध्ये आता ही सध्या अनटायटल्ड फाईल आहे. जेव्हा इथे 3 मेनू बार सुद्धा मेन्यू ऍड केलेले आहेत ज्याच्यामध्ये फाईल आहे. जेव्हा मी न्यू फाईल करतो तेव्हा
न्यू फाईल तयार होतीये. ओपन करायची असेल तर मी ओपन सुद्धा करू शकतो. माझ्याकडे माझी पहिलीची ही टेक्स्ट फाईल आहे. मी ओपन केलं बरोबर त्या टेक्स्ट फाईलचं पूर्ण नाव आलेलं आहे. त्याच्यामधला डेटा हा आलेला आहे. आता मला ही फाईल नाही नकोय, मला न्यू फाईल अजून हवी, तर मी न्यू क्लिअर केल्याबरोबर अनटायटल नावाची न्यू फाईल आलेली आहे. मी ह्या फाईलला सेव्ह सुद्धा करू शकतो. एक्झिट क्लिक केलंच मी ऍप मधून बाहेर पडेल. एडिट मध्ये कॉपी कट पेस्ट आणि क्लिअर आहेत. मी कॉपी कट पेस्ट इथून सुद्धा करू शकतो आणि कीबोर्डच्या की वरून सुद्धा करू शकतो, कारण मी याला इव्हेंट हँडलर लावून की बाइंड केलेले आहेत. हेल्प मध्ये अबाउट आणि हेल्प याच्यावर प्रेस केल्यावर याचा अबाउट आणि हेल्प वर क्लिक केल्यावर असे मेसेज बॉक्स ओपन होतात. परत हे जे बटन आहे ते बोल्डचं काम करतं. जसं की आता मी इथे एक टेक्स्ट टाकतो. आता जर मी या टेक्स्टला बोल्ड दाबलं तर हे बोल्ड होईल. परत त्याच बटनवर क्लिक केलं तर ते नॉर्मल फॉर्मॅट मध्ये येईल. इटॅलिकला पण सेम. सपोज मला जर याचा फॉन्ट स्टाईल चेंज करायचा आहे, तर पण मी कॉम्बो बॉक्स लावून भरपूर सारे फॉन्टचे स्टाईल ऍड केलेले आहेत. त्याच्यामध्ये माझी डिफॉल्ट जे आहे ते एरियल आहे. पण मला आता वेगवेगळा हे करायचं, जसं मी याच्यावर क्लिक करेन प्रत्येक फॉन्टची स्टाईल चेंज होत जाईल आपल्या टेक्स्टची. इथून मी साईज चेंज करू शकतो. मॅक्झिमम साईज माझ्याकडे 50 पर्यंत आहे, सो मी चेंज करू शकतो. हे जे आहे ते अंडो रेडोचं बटन आहे. हे आहेत ते कलर्स आहेत, पेन कलर. जसे की मला रेड कलर हवा आहे तर पूर्ण टेक्स्ट रेड होणार. ब्ल्यू, ग्रीन, येल्लो, ब्लॅक, ऑरेंज, पिंक वगैरे. सो आता मी इथे एक साइडला स्क्रोल बार सुद्धा ऍड केला आहे, तो आता विजिबल नाहीये, पण एक मिनिट याला कॉपी करतो. तर जे आहे ते मी कीबोर्डच्या बटन कॉपी केलेलं आहे आणि पेस्ट पण करतोय. जे की जर मी इव्हेंट हँडलर लावले नसते आणि की बाइंड केलं नसतं तर हे शक्य नव्हतं. मला मॅन्युअली एडिट मध्ये जाऊन करायला पाहिजे होतं. आता इथे स्क्रोल बार अपेअर झालेला आहे. स्क्रोल बारचा वापर करून मी स्क्रोल खालीवरी करू शकतो. आता सेम डेटा याच्याने कलर होऊ शकतात चेंज. सेम डेटा मी हा सेव्ह पण करू शकतो. सेव्ह, माझ्या फाईलचं नाव आहे कोर कोड. सो डेटा सेव्ह झालाय आणि इथलं अनटायटलचं नाव जे आहे ते ऍज अ टेक्स्ट म्हणून सुद्धा सेव्ह झालेलं आहे. सेम मी याला क्लिअर पहिले न्यू फाईल करतो आणि सेम ही फाईल मी आपली ओपन करून दाखवतो. कोर कोड नावाची ओपन. सेम हा डेटा इकडे आपला फेच झालेला आहे. आता इथं जे क्लिअर बटन आहे त्या क्लिअर बटन पूर्ण डेटा आपण क्लिअर करू शकतो. मला आता एक्झिट करायचं, सो मी एक्झिट बटनचा वापर करून एक्झिट करणार. हे कॅल्क्युलेटरचं ऍप्लिकेशन आहे, ज्याच्यामध्ये आपण सिंपल कॅल्क्युलेशन करू शकतो, जसे की 15 प्लस 36 त्याचा आन्सर. याच्याने आपण एक एक डिजिट मायनस करू शकतो, म्हणजे क्लिअर करू शकतो. याच्याने पूर्ण क्लिअर होणार. याच्यामध्ये मी मल्टिपल इक्वेशन सुद्धा सॉल्व्ह करू शकतो, जसं की जेव्हा मी काही इनव्हॅलिड टाईप करेन, जसे की 12 डिवायडेड बाय ब्रॅकेट, सपोज आता इथे एरर असा एरर शो होतो. आणि हे जे आहे ते एक्झिट बटन आहे. आणि लास्ट शेवटचं म्हणजे रॉक पेपर सीझर गेम. ह्याच्यामध्ये मी रॅन्डम नावाचं जे मॉड्यूल आहे त्याला इम्पोर्ट केलेलं आहे आणि त्याला 3 चॉईसेस दिलेले आहेत, रॉक पेपर सीझर. सो कम्प्युटर इनबिल्ट रॅन्डम मॉड्यूल वापरून स्वतःची रॅन्डम चॉईस थ्रो करतो. जसे की आता माझ्याकडे ऑप्शन आहे स्टोन पेपर सीझर. मी जर स्टोन दाबलं तर कम्प्युटरचं सुद्धा आन्सर रॉक आलेला आहे. सो आता दोघांच मध्ये ड्रॉ झालेला आहे म्हणून इथं ड्रॉ आलेला आहे. मी जर पेपर प्रेस केला आणि कम्प्युटरने थ्रो केला सीझर, सो कम्प्युटर विन झाला. मी आता सीझर थ्रो केला, दोघांचंही सीझरच होतं त्यामुळे इट्स ड्रॉ. मी पेपर केला, त्याने पण पेपर केला, इट्स ड्रॉ. मी स्टोन केलं, त्याने पण स्टोन केला, आता पण ड्रॉ झाला. मी सीझर केलं परत कम्प्युटर विन झाला, ड्रॉ झालं, कम्प्युटर विन्स. आता कम्प्युटरने पेपर थ्रो केला, मी सीझर थ्रो केला, त्याच्यामुळं मी विन झालो. सेम या प्रकारे हा गेम रन करतो.
परत मी विन झालो. याच्या इथं विनचं लेवल येतं. हे जे रिस्टार्ट बटन आहे त्याच्यामुळे त्याचा वापर करून मी गेम रिस्टार्ट करू शकतो आणि एक्झिट बटनने एक्झिट. हे जे पूर्ण ऍप्लिकेशन आहे त्यामध्ये मी भरपूर सारे मॉड्यूल इम्पोर्ट केले आहे. जसे की पीडीएफ जनरेशन साठी रिपोर्ट डॉट पीडीएफ चेन, पिलो हे इमेज हँडलिंग साठी वापरलं आहे, ड्रॉइंग साठी टर्टल वापरलेलं आहे, पुन्हा ऍप्लिकेशन लॉन्चेस करण्यासाठी सब प्रोसेस वापरला आहे, स्टार्टिंगला जी म्युझिक आली आहे त्याच्यासाठी पाय गेम वापरलेला आहे, मॅथचे इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी मॅथ नावाचं मॉड्यूल वापरलेलं आहे, डेट टाइम साठी डेट टाइम नावाचं मॉड्यूल वापरलेलं आहे, फाईल हँडलिंग साठी ओएस ऑपरेटिंग सिस्टम ओएस नावाचं मॉड्यूल वापरलेलं आहे. पुन्हा मेन डेटाबेस कनेक्ट करण्यासाठी MySQL डॉट कनेक्टर नावाचं मॉड्यूल वापरलेलं आहे. अशा प्रकारे छोटंसं ऍप्लिकेशन होतं. थँक्यू.